मूड ऑफ आहे गाईस. वांग्याचं भरीत खायचं होतं पण वांग्याचं भरीत भेटलं नाही आम्हाला. खूप इच्छा झाली आज वांग्याचं भरीत खायचं. आणि आज ट्यूजडे पण आज ट्यूजडे फ्रायडे सारखं आहे कारण एकदम हेक्टिक ट्यूजडे चालू आहे. माहीत नाही मला एवढं काय फील नाही होते कारण मी 2 दिवस सुट्टीवर आहे. लेट्स सी आता जोगेश्वरीमध्ये काय मिळतं. खानदेशीमध्ये तरी आम्हाला मिळलं नाही. चला रे. आयुष्यात हे काय चालू काही समजत नाही. एका जागेवरून चपाती घ्यायची एका जागेवरून भाजी घ्यायची. जिथं जातो तिथं काही भेटत नाही. भरीत काय भेटणार पण भरीत काय भेटणार. पिठलं काय भेटणार. पिठलं पण भेटलं असतं तरी जमलं असतं पण काय आता बीन्सवर आलो. आता बीन्सवर आलो पण बीन्सवर आम्ही परत मूगवर शिफ्ट केलं. नो ऑप्शन गाईज. बॅचलर लाईफ. मागचं एक महिना झाला एका मेसमध्ये एकच भाजी येते म्हणजे काळा वाटाणा काळा वाटाणा काळा वाटाणा. मला एक आज वेगळं येईल उद्या वेगळं येईल पण काय ऑप्शनच नाही दुसरं. काळा वाटाणा काळा वाटाणा. काय झालं जास्त बडबड करत त्यांनी त्याच्या मम्मी पप्पांना तुझा ब्लॉग टाकला. त्याचं आयुष्य ते बडबड सर 21 रास्ते पे आज चले आप. बायको नाही घरी. जेंडर न्यूट्रल किचन. काही असो नसो प्रियांशनीची पनीरची भाजी आणली ना. एक नंबर गेले भाषा जबरदस्त. प्रियांश घरी सांगशील आईला. जबरदस्त झाली भाजी. डन विथ द लंच अँड बॅक टू बेसिक्स. आलो आता परत घ्यायला. परत आणि काय आज मला सेम रुटीन सेम थिंग्स टू बाय. 110 और 120 और ये 5. आज फरक नाही खाणार. आज प्रोटीन बार खाणार कारण काल खूप हेवी वर्कआउट आलंय तर थोडं प्रोटीन गेलं पाहिजे बॉडीमध्ये. हे वर्थ इट नाही आहे बेसिकली पण नो ऑप्शन खातोय आता. ते म्हणते लपून काय होणार आहे अभिलाष. याचं काय अभ्यास का वागतो असं अचानक. अच्छा कसं वागतोय. काय पाहिजे संकल्पच या प्युअर संकल्प या. पोरं किती मोठे झाले. पोरं ऑफिसला आले पण पोरं कधी सुधारायचे नाही. हे फक्त संकल्पच करू शकतो भाई. जगा वेगळं टॅलेंट आहे. कोण सिंगर काय सिंगर. जेव्हा हा पोरगा गाणे म्हणतो ना पृथ्वीवरून सारे सिंगर गायब होऊन जातात. जनिंग शिकवणार आहेस. अरे असं काय होतंय तुला. तेच तर सांगत होतो. अरे तू काय माणूस आहेस. मी सकाळपासून याच्यावर काम करतोय तू आता सांगतोय मला 3D जमतं तुला. सकाळपासून ब्रीफ आली अभिलाष. डोंट यू डेअर टू टॉक लाईक दिस. भावाचं रात्री लंच होतं रे. डिनर नाही करतो लंच करतो. तू ते सनराईजचं सनसेट. सकाळपासून एका गोष्टीवर काम करतो त्यासाठी 3Dची गरज होती आणि आता सकाळपासून मी काम करत असताना लक्ष दिलं नाही आणि आता सांगतोय की 3D जमतं. तू माणूस नव्हे देव आहेस. तिकडून काम करून घेऊ. आज नाही जमलं तर काय झालं उद्या करून घेऊ. उद्या लॅपटॉप घेऊन येतो. कसं मी वन डेच्या ब्लॉग मध्ये जातो का आलो मी फ्रायडेच्या ब्लॉग मध्ये असं पहिलं ट्यूजडे कालच्या ब्लॉग मध्ये होता का बघा लागेल टाकल्यावर समजेल. यार तुझ्या लोकांचा भरोसा नाही सांग. तू हा सगळ्या ब्लॉग एक फक्त प्रसाद सोडून हा सगळ्या ब्लॉग मध्ये प्रसाद नाही फक्त कोणत्याच ब्लॉग मध्ये रे पण त्या ब्लॉग मध्ये यांचे नाव असतात. हा हे काय प्रसाद आहे. चेहरे दाखव जरा कोण आहे ते. आणि या प्रकारे एकदम फालतू जोक मारण्यात आलेला आहे अभिलाषकडनं. अमिता मॅम कोणाचं काम करताय तुम्ही. प्रियांश ना. पण तुम्हाला पण लवकर घरी जायचं होतं. प्रियांशचं काम तुम्ही काय करताय. सो बेसिकली आमचा जो मेन मॅनेजर आहे तो सगळं काम इनकम्प्लीट सोडून घरी गेलेला आहे आणि हे खूप चुकीचं आहे. आमचे सेकंड मॅनेजर आहे त्यांना बसवलेलं इथं काम करायला. प्रियांश भाई हे खूप चुकीचं वागलाय. तू जस्टिफिकेशन देऊन नाही गेलाय लोकोचे. किती चुकीचं वागणं आहे हे. आम्ही त्या मॅम बिचारा बसलेत काम करत. हा मॅम उद्या तुम्ही त्याला म्हणा माझी अपॉइंटमेंट आहे. हा असं करा. आणि हे खूप चुकीचं वागणं आहे. फार चुकीचं वागणं आहे. याला काहीच करू शकत नाही आपण. चल बाय. आता कुठलं तिकीट काढणार तू.
आता मंडे टू पीसीएमसी ना सगळे मंडेवरून निघताना पीसीएमसी टू मंडेचे तिकीट काढलं. आता पीसीएमसी वरून निघताना मंडे टू पीसीएमसी तिकीट काढलं. वा रे वा, आलं होतं भाई, जबरदस्त. रिफंड घेऊन आलो भाई. रिफंड घेऊन आला पाहिजे, काही फायदाच नाही. किती रुपये? तू चुकला हे मान्य कर. 27 रुपये. 27 रुपये रिफंड केलं तुला. अरे पण तेच तिकीट संध्याकाळी वापरलं असतं ना. 6 घंटे असतं. अरे 6 घंटे मध्ये. भेटूया जिम मध्ये आपण. 47 रुपये असं अशा प्रकारे फ्रायडेचं काम डन आहे. फ्रायडे नाही आहे bro. हा, ते फ्रायडे असतं. अशा प्रकारे ट्युजडेचं काम आमचं होत आलंय. जीवनात खूप जीवर येते आता जिमला जायचं, पण आता जावं लागेल जिमला सुद्धा. आणि या पद्धतीने आपलं सगळं काम झालेलं आहे आज ट्युजडेचं. पण नाही म्हणता तरी 7 वाजणारच आहे इथून निघायला. आणि इथून गेल्यानंतर जिमला जायचं. बघू आज पण किती गर्दी राहते याचा आपण पुढे सविस्तर चर्चा करू. गेल्या रूमवर गेल्यावर इथं सगळ्या टुकूर देख रहे हो क्या. ChatGPT म्हटलं मला असं करून दे, मी त्याला एक रेफरन्स दिला, त्याने मला करून दिला. एकदा अरे अरे गाणं म्हणणं. अरे 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 कोणतं गाणं आहे ते, जे मक्खीवरलं गाणं आहे ना, अरे अरे ते म्हणणं. अरे 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 असंच गाणं आहे. आता आम्ही ऑफिसच्या बाहेर आलोय. आणि दुसरी गोष्ट लाईट नाही हां, आणि दुसरी गोष्ट हे तुम्ही ऐकायलाच पाहिजे. तर अभिलाषच्या घरच्यांनी माझा ब्लॉग बघितला. काकू तुम्ही बघत असाल तर तुम्ही पण बघा. मला माहिती नाही तुमचे काय रिएक्शन होते, पण अभिलाष सांगाल तुमचे काय रिएक्शन होते. काय म्हणणं होतं घरच्यांचं? आता आम्ही त्या दिवशीचा जो ब्लॉग केलेला हा. ते मी तो घरच्यांना पाठवला. हां आयुष किती बडबड. मी तसं नेहमी सांगत असतो आयुष बद्दल, प्रियांश बद्दल, बाकींच्या बद्दल. हो, त्यांनी पहिल्यांदा पाहिला व्हिडिओ काय कसं काय आहे सगळं. आणि तेच म्हणत होते की आयुष किती बडबड करतो, कंटिन्यू काही ना काही त्याचं बडबड चालूच असतं असं वगैरे. मी तसं ऑलरेडी सांगतच असतो, पण त्यांनी ते काल पहिल्यांदा पाहिलं. सो त्यांना पण खूप आवडला ब्लॉग. कली अभिलाषच्या घरच्यांनी माझा ब्लॉग बघितला. आणि अभिलाषचे घरचे अभिलाषला म्हटले की आयुष किती बडबड करतो. म्हटलं मला लागतेच बडबड काकू, मला बडबड करायला लय आवडतं. हा पण ब्लॉग तुम्ही बघा. बडबड करणारा माणूस आहे, फक्त ते कसं कॅमेरा पाहिजे समोर. आता हे लोक वैतागलेत, मला पण हे सांगू नाही शकत. तुम्ही कोण आहे वैतागलेले? मला आवडतं काकू बोलायला. आणि तुमचा पोरगा पण खूप थांबवावं लागतं आम्हाला. तुमचा पोरगा पण खूप बोलतो, लय जबर आहे हा. पण मस्त माणूस आहे. तर अभिलाष त्याच्या आईला सांगतो की त्याला थांबावं लागतं बडबड करताना. एवढं नाही रे बडबड करत मी, फक्त तेवढा ब्लॉग मध्ये बडबड केली अरे मी, असं नको बोलू रे. आणि आमचा ऑफिसचा डॉन आहे. शक्तिमान भेटूया जिम मध्ये. तुमची जागा आहे इथं, काय करायचं तुम्हाला? भाजी विकायची आहे. मला राहू दे ना, माझी गाडी लावू दे ना इथं. मला आमची गाडी आहे, आमची जागा आहे ना, आम्हाला लावू दे ना गाडी इथं. गाइस बॅक फ्रॉम द जिम. 12 डझन अंडे घेऊन आलो मी डायरेक्ट.